हाय, वेलकम टू माय चॅनल. माय चॅनल माझ्या एकटीचं चॅनल नाहीये, माझ्या आणि माझ्या नवऱ्याचा चॅनल. सो आज मी बनवणार आहे माझ्या नवऱ्याची आवडती डिश, भरलेलं वांग. सॉरी मी बनवणार नाहीये, तोच बनवणार आहे त्याची आवडती डिश. हे राम, इकडे ये. हॅलो. सो आज काय तू माझ्यासाठी स्पेशल बनवतोय? चव भारी मसाला वांग. म्हणजे हे बघ, चव भारी मसाला वांग. ऍक्च्युली हा मसाला आहे ना, इन्स्टंट मसाला आहे. कुठलीही भाजी यात आरामात बनवता येते, काही घालावं लागत नाही, मीठ सुद्धा नाही. त्यात सगळे वाटण आहे, ते ओलं वाटण. आई, तो आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे राम, हो सांग आता कसं कसं करायचं. हे बघ, चव भारी मराठा मसाला हा आहे ना, हा सगळ्या भाज्यांना चालतो, अगदी नॉनव्हेजला सुद्धा चालतो. हे ओलं वाटण आहे, त्यात खोबरं आहे, चटणी आहे, मीठ पण आहे थोडं, पण आपल्याला लागतो थोडंसं वरनं घालायला, कारण की प्रत्येकाच्या चवीला कसं मीठ लागतं माहित नाही, त्यामुळे वरनं थोडं मीठ घालायचं. पण यात कुठलीही भाजी बनते म्हणजे नुसतं तेल घ्यायचं, कांदा घालायचा, हा मसाला घालायचा आणि भाजी टाकायची आणि मस्तपैकी गरम करून घ्यायचं, झालं भाजी तयार. इतकं सोपं आहे यात. आता मी मसाला वांग करतोय. हा मसाला आहे ना, या वांग्यात असा भरायचा. ह्याचा असा वांगी भात पण करता येतो. काय करायचं, तांदूळ आपण नेहमीप्रमाणे लावतो कुकरला तसे लावायचे, हा मसाला भरायचा आणि डायरेक्ट कुकरमध्ये असं ठेवायचे वांगी तांदळात आणि 3 शिट्ट्या द्यायच्या. मसाला वांग तयार. करून बघा, छान लागतो. एकच मिनिट आता. सो म्हणजे मी पण भाज्या करू शकते असं? आरामात कोणी पण करू शकतं. अगदी दुसरा उपाय म्हणजे काय माहितीये का, हे कुठली भाजी घ्या, कुकर असतो सगळ्यांकडे, तेल घाला, कांदा घाला, हा मसाला टाका, कुठली भाजी कुकरमध्ये ठेवा, 2 ते 3 शिट्ट्या द्या, भाजी रेडी. आरामात 1 मिनिटात तयार होतो. जिरे मोहरी नंतर काय करायचं? हे बघ, हा थोडा कांदा टाकतो मी. कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून द्यायचा. ठीक आहे, सगळेच जण करतात त्याचं. हो मग मला भूक लागली, लवकर बनव. बनवतो का? आता थोडस नंतर हिंग घालायचं कांद्यावर, कारण की हिंग आहे ना लगेच जळतं, म्हणून कांदा घातल्यानंतर टाकायचं. आता ही वांगी घालायची त्यात. झालं. कांदी तेलावर, हे ना वांगी सगळी तेलावर अशी परतून घ्यायची. थोडीशी परतून होतो. काय घालते त्याचं? चौबारीचा कांदा लसूण मसाला. मला थोडं झणझणीत लागतं वांग, त्यामुळे मी थोडंसं वरनं एक्स्ट्रा टाकतो. मग मीठ टाकायचं की नाही? मीठ टाकूया ना, अगदी शेवट टाकायचं थोडं. आणि मला सांग, तो राहिलेला मसाला आहे थोडासा, तो पण आता टाकायचा आहे. आता हा राहिलेला मसाला होता ना, हा पण मी आता यात
आपल्याला हवा तसा रस्सा करून घ्यायचा का? वरनं आता पाणी घालू आपण. त्याच्या डिश मध्ये मी मसाला घेतो. वाव, तो झटपट मसाला वांग तयार. नाही ग, थोडंसं थांबा. थोडा वेळ हे झाकून ठेवायचं शिजायला. आता थोड्या वेळ शिजलेलं आहे. हा हा हा, वास तर कसला भारी येतोय अरे. वास छानच येतो, मसाला फार छान आहे. आता वरनं चवीपुरतं मीठ, म्हणजे ज्याला जसं पाहिजे तसं त्याला. थोडंसं आज आपण आठवूया. आता वांगी शिजली. वाव, अरे दिसतंयच कसलं भारी. मग जबरदस्त झालं की नाही? मला सांग, पण हे आता दुसऱ्यांना कोणाला हवं असेल तर त्याने काय करायचं? मी इंस्टाग्रामचं पेज आहे चव भारी म्हणून, बर, तर त्याच्यावर नाही मागवलं होतं. भारी आहे, तुम्ही पण मागवू नका, मस्त लागतं. काय असतं माहिती का, बायको घरी काम करत. हे राम, भरलेलं वांग बाय हेरम जोशी हे झालेलं आहे आणि ते खूप छान आहे. तुम्हाला पण तुमचा नवरा असं तुम्हाला काही स्पेशल बनवून देतो का, ते मला कमेंट मध्ये कळवा. आणि तुम्हाला अशा रेसिपीज किंवा असे वेगळे वेगळे पदार्थ जे झटपट होतील असं बघायला आवडणार असेल तर प्लीज माझ्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. सो आमच्या चॅनलचे सगळे नवीन अपडेट येण्यासाठी तुम्ही प्लीज आमच्या चॅनल लाईक, सबस्क्राईब करा म्हणजे, आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे ते विसरूनच जाते. सो प्लीज फॉलो अस. आम्ही नवीन सुरुवात केलेली आहे आमच्या ब्लॉगसाठी. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की काय बघायला आवडेल किंवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि हो, तुमच्या नवऱ्यांना पण सांगा की तुमच्यासाठी स्पेशल बनवून द्यायला. थँक्यू.